नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण 3 चालू आहे आपलं मासावी आणि लसावी. आणि या प्रकरणाचा आज आपला 5वा व्हिडिओ आहे. या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव कसे पाडायचे हे आपण शिकलो आहे. तर मूळ संख्यांचा वापर करून आपण एखादी संयुक्त संख्या तिच्या मूळ संख्यांच्या गुणाकार रूपात कशी लिहितो हे आपण पाहिलं आणि त्यालाच आपण मूळ अवयव पाडणे म्हणतो. आता गेल्या इयत्तेत म्हणजे 6वी मध्ये सुद्धा आपण मासावी आणि लासावी हे प्रकरण शिकलोय. मग आता डबल पुन्हा हेच प्रकरण 7वीत का शिकायचे? तर 6वी मध्ये आपण ज्या पद्धती शिकलो त्यापेक्षा वेगळ्या पद्धती आपल्याला 7वी इयत्तेत पाहिजेत. गेल्या वर्षी म्हणजे 6वीत तुम्ही मासावी काढण्याची विभाजक पद्धत शिकला होता आणि या वर्षी मात्र आपल्याला 7वी मध्ये मासावी काढण्याची मूळ अवयव पद्धत आणि भागाकार पद्धत ह्या दोन नवीन पद्धती शिकायच्या आहेत. तर आज आपल्याला मूळ अवयव पद्धत शिकायची आहे. तत्पूर्वी मासावी गेल्या वर्षी आपण कसा काढत होतो आणि ती पद्धत न वापरता आपण मूळ अवयव पद्धत का वापरणार याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. एक उदाहरण आहे पहा. आपण मासावी काढण्याची विभाजक पद्धत जी 6वीत शिकलोय ती बघणार आहे आपण. तर सगळ्यात पहिला मासावीचा अर्थ काय? मासावी मध्ये म, सा आणि वी हे 3 अक्षर आहेत. म म्हणजेच महत्तम, सा म्हणजे सामायिक आणि वी म्हणजे विभाजक. म्हणजे एखाद्या संख्येचा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक. म्हणजे मासावी ही अशी संख्या असते की दिलेल्या संख्येचा सर्वात मोठा विभाजक असते. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणजे जीसीडी म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये त्याला अजून दुसरं नाव आहे मासावीला एचसीएफ, हायेस्ट कॉमन फॅक्टर. मग आता आपण पाहणार आहोत की मासावी कसा काढायचा. मग आपल्याला इथे डिवायझर मेथड म्हणजे विभाजक पद्धत पाहिजे. तर एक उदाहरण आहे बघा, मासावी काढा. कोणाचा मासावी काढायचा आहे? 28 आणि 42चा. मग आता आपल्याला विभाजक पद्धतीमध्ये काय करायचं असतं? पहिल्यांदा दिलेल्या संख्यांचे सर्वच्या सर्व विभाजक शोधायचे असतात. मग आपण 28 चे विभाजक म्हणजेच डिवायझर्स ऑफ 28 शोधणार आहोत. मग आता 28 ला कशा कशाने भाग जातो? 1 न तर भाग जातोयच, शेवटी 8 आहे म्हटल्यानंतर 2 न भाग जाणार आहे. 4 7 28, 7 चोक 28, 14 दुने 28 आणि 28 एके 28. म्हणजे हे 28 चे विभाजक झाले. याच पद्धतीने आपल्याला डिवायझर्स ऑफ 42 म्हणजेच 42 चे सर्व विभाजक शोधायचे. 42 ला 1 न तर भाग जाणारच आहे, शेवटी समसंख्या म्हटल्यानंतर 2 न सुद्धा भाग जाणार आहे. 4 आणि 2 6 बेरीज येते म्हणजे 6 ही 3 च्या पटीत आहे म्हणल्यानंतर 3 न सुद्धा भाग जाणार आहे. 2 आणि 3 न भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 6 न सुद्धा भाग जातो. हे आपण 6च्या कसोटीत शिकलोय, त्यामुळे 6 न सुद्धा भाग जातोय. 6 7 42 असतं, पुन्हा 7 सक्कूम 42, 14 त्रिक 42, 21 दुने 42 आणि 42 एके 42. अशा आपण ह्या दोन्ही संख्यांची काय केली? डिवायझर्स म्हणजे विभाजक शोधले. आता आपल्याला यातले सामायिक विभाजक शोधायचे. सामायिक म्हणजे दोन्हीकडे समान असणारे. दोन्ही संख्येत 3 असतील तर तिन्ही संख्येत समान असणारे, 2 असतील तर 2 संख्येत समान असणारे. मग पहा, 1 1 दोन्ही संख्येत आहे, 2 ही संख्या दोन्ही संख्येमध्ये आहे, 7 सुद्धा दोन्ही संख्येमध्ये आहे आणि 14 सुद्धा दोन्ही संख्येमध्ये आहे. म्हणून कॉमन डिवायझर्स म्हणजे सामायिक विभाजक कोण कोण निघाले? 1 2 7 आणि 14. आता हे सगळे सामायिक आहेत, पण या सामायिक मधला महत्तम, महत्तम म्हणजे मोठा, हे कॉमन फॅक्टर घेतला आपला ग्रेटेस्ट म्हणजे मोठा शोधायचे आहे. म्हणजे सगळ्यात मोठा कोण आहे याच्यामध्ये? 14. म्हणून महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मासावी किती निघालायचा? 14. अजून एखादं उदाहरण पाहूया. फाइंड जीसीडी ऑफ 25 15 अँड 35. म्हणजेच 25 15 आणि 35 चा तुम्हाला ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणजेच मासावी म्हणजेच एचसीएफ शोधायचे आहे. मग आपण इथे काय करणार आहे? डिवायझर्स ऑफ 25 25 चे विभाजक लिहिणार आहे, डिवायझर्स ऑफ 15 15 चे विभाजक लिहिणार आहे, डिवायझर्स ऑफ 35 35 चे विभाजक लिहिणार आहे. मग त्याच्यातून कॉमन डिवायझर म्हणजे सामायिक अवयव शोधणार आहे, सामायिक विभाजक शोधणार आहे, त्याच्यातला ग्रेटेस्ट म्हणजे त्याच्यातला महत्तम म्हणजेच मोठा शोधणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे 25 ला 1 न भाग जातोच प्रत्येक संख्येला. 25 पुन्हा एक स्थानी 5 आहे म्हटल्यानंतर 5 न भाग जाणार आहे. 5 5 25. नंतर कोणत्याही पाड्यात 25 नाही, डायरेक्ट 25 च्या पाड्यात आहे. 25 एके 25. तसंच 15चं 1 न भाग जातो, 3 5 15, 5 त्रिक 15 आणि 15 एके 15 या एवढ्या संख्येने भाग जातो. तसंच 35 1 न भाग जातोच, 5 7 35, 7 5 35 आणि 35 एके 35. इथं 3 संख्या आहेत. मग आता या तिन्ही मध्ये तुम्हाला काय काय सामायिक दिसतंय पहा. इथं 1 आहे, इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे, म्हणून 1 हा सामायिक निघाला, कॉमन डिवायझर निघाला. त्याच्यानंतर
5 इथं आहे, इथं सुद्धा 5 आहे, इथं सुद्धा 5 आहे, म्हणजे 5 सुद्धा निघाला. अजून तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला 1 आणि 5 सोडून दुसरा कोणताही कॉमन डिवायझर म्हणजे सामायिक विभाजक दिसत नाही. म्हणून कॉमन डिवायझर सामायिक विभाजक किती निघाले? 1 आणि 5. आता त्याच्यातला ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक कोण आहे? 5 आहे. तर अशा पद्धतीनं हे आपण गेल्या वर्षी विभाजक पद्धत मासावीसाठी पाहिली. परंतु आता ह्या छोट्या संख्येत म्हणून याचे विभाजक तुम्ही तोंडी सांगू शकताय. पण जर तुम्हाला 512 किंवा 312 किंवा 546 अशी मोठी संख्या दिली तर याचे सगळे विभाजक तुम्ही तोंडी सांगू शकणार नाही, कारण तेवढ्या तुमच्या सगळ्या विभाजतेच्या कसोट्या पाठ नाहीत किंवा काहींची पाढे पाठ असण्याची अडचण असते. मग अशा वेळी जर एखादा समजा इथं 5 हा सगळ्यात मोठा सामायिक विभाजक आहे, चुकून एखाद्याचा यात 5 खालच्या वेळी विभाजक लिहायचाच विसरला तर हा 5 सामायिक येणार नाही. मग तुमचा मासावी 3-5 सामायिक दिसणारच नाही, मग तुमचा मासावी चुकणार आहे. त्याच्यामुळे ही पद्धत मग थोडीशी मोठ्या संख्यांच्यासाठी आपल्याला अडचणीची ठरते. म्हणून मग आपल्याला याला पर्याय म्हणून आपण पुन्हा मूळ संख्यांचा वापर करून जी मूळ अवयव पद्धत आहे ती वापरतो. जोपर्यंत 100च्या आतल्या संख्या आहेत, तुमच्या पाढेपाठ असणाऱ्या संख्या म्हणजे पाड्यातली संख्या आहे, तोपर्यंत तुम्हाला ही विभाजक पद्धत फार सोपी आहे. परंतु जर मोठ्या संख्या लागल्या तर मात्र विभाजक सर्वच्या सर्व तुम्हाला आठवत नाहीत किंवा विद्यार्थ्यांचे नजर चुकीनं एखादा विभाजक लिहायचा विसरतो. योगायोगानं तोच जर सामायिक विभाजक असेल तर तुमचा मासावी मग चुकला. मग त्याच्यासाठी पर्यायी पद्धत म्हणून आपल्याला मूळ अवयव पद्धत म्हणजेच प्राईम फॅक्टर मेथड आपल्याला मासावीसाठी अभ्यासायची आहे. पण त्या पद्धतीमध्ये काय आहे? मग ती पद्धत कोणती आहे बघा, किंवा त्या पद्धतीमध्ये काय करणार तर आपण हेच उदाहरण आपण मूळ अवयव पद्धतीने पाहूया. आपण काय करूया? मासावी काढण्याची मूळ अवयव पद्धत पाहूया. बघा ह्या संख्या आहेत 25, 15 आणि 35. आता मूळ अवयव पद्धतीमध्ये आपण काय करतो? पहिल्यांदा दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव शोधतो. म्हणजे कुणाकुणाचे मूळ अवयव शोधायचे आपल्याला? 25, त्यानंतर 15 आणि त्यानंतर 35. पहा आता 25 चे मूळ अवयव आपण गेल्या व्हिडिओमध्ये शिकलोय. मूळ अवयव कसे? मूळ अवयव पाडणं म्हणजे फक्त मूळ संख्यांनी भागायचं. दिलेल्या संख्येचं जे गुणाकार रूप आहे ते फक्त मूळ संख्या असलं पाहिजे. आडवी पद्धत पण शिकलाय तुम्ही आणि उभी पद्धत पण शिकलाय, परंतु उभी पद्धत जास्त सोयीची ठरते म्हणून आपण उभी पद्धत घेणार आहे. मग आता 25 ला कोणत्या मूळ संख्येनं भाग जाणार आहे? यातल्या ओळीनं पण 2 जाणार नाही, 3 जाणार, डायरेक्ट काय जाणार आहे? 5 न. मग 5 5 25. 5 ला कशानं भाग जाणार आहे? 5 न. 5 1 5. 15 ला पहा 2 न भाग जात नाही, पण 3च्या पाड्यात 15 आहे. पहिली मूळ संख्या कुठली आली? 3. 3 5 15. पुन्हा 5 1 5. 35 चं तसंच 2 न जात नाही भाग, 3 न सुद्धा जात नाही, मग 5 न. 5 7 35. 7 ही तर मूळ संख्याच आहे, मग 7 1 7. मग तुम्हाला आता इथं काय निघालं बघा? यांचा मासावी शोधण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतील? याच्यातील सामायिक अवयव शोधायचे, कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर किंवा सामायिक अवयव कोण कोण आहे पहा. तर इथं बघा, इथं 5 आहे, इथं पण 5 आहे आणि इथं सुद्धा 5 आहे. अजून काय दिसतंय का सामायिक? बघा इथं 5 आहे पण इथं डबल 5 आहे का? नाही. इथं 3 आहे पण इथं 3 आहे का? नाही. इथं 7 आहे पण याच्यात 7 दिसत नाही, याच्यात 7 दिसत नाही. म्हणजे फक्त हे एकच पद आहे की जे तिन्हीकडे दिसतंय. मग सामायिक अवयव किती निघाला? 5. मग मासावी म्हणजे काय असतो? तर जे सामायिक अवयव निघतात त्या सर्वांचा गुणाकार म्हणजे मासावी. इथं एकच संख्या निघाली त्यामुळे त्याचा गुणाकार आहे ती संख्या येणार आहे. त्याच्यामुळे इथला मासावी काय असणार आहे? फक्त म्हणजेच HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर काय असणार आहे? 5 असणार आहे. जर इथं 2 संख्या आपल्याला सामायिक दिसल्या असत्या तर त्या दोघींचा गुणाकार मासावी आला असता, पण इथं एकच संख्या असल्यामुळे आपण गुणाकाराची घ्यायची गरज नाही. 2 किंवा 3 असतील तर गुणाकार घेतो. मग अशाच पद्धतीने आपण आता मासावीचं एक वेगळं दुसरं कोणतरी उदाहरण अभ्यासूया बघा. समजा आपण उदाहरण घेऊया, मोठी संख्या घेऊया. समजा 195, त्याच्यानंतर 312 आणि 546. आता एवढ्या मोठ्या संख्या जर तुमच्याकडे असतील तर मग एवढ्या मोठ्या संख्येचं विभाजक सगळे तुम्हाला आठवत नाहीत आणि मग विभाजक पद्धतीने तुम्हाला हे जर
गणित सोडवायचं म्हणलं तर अडचणीत ठरेल. मग याच्यासाठी आपल्याला भागाकार पद्धत किंवा मूळ अवयव पद्धत सोयीची ठरते. मग आपण इथं कुठली पद्धत वापरतोय तर मूळ अवयव पद्धत वापरतोय. मग आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, 195 घ्यावं लागेल, त्याची मूळ अवयव शोधावे लागतील. आता 195ला 2 न भाग जाणार नाही कारण एक स्थानी सम आकडा नाही. 3ची कसोटी आपण चेक करूया. 9 ने 1 10, 10 आणि 5 15 बेरीज येते. 15 3च्या पटीत आहे म्हटल्यानंतर 3 न भाग जाणार आहे. 18 आहे बघा, 3 सक 18, बाकी उरली 1, 1 5 15, 3 5 15. पुन्हा 6 आणि 5 11 येते म्हटलं तर आता 3 न भाग जाणार नाही. मग 3 नंतरची पुढची मूळ संख्या 5 आहे, आपण 5 न भाग घालूया. 5 1 5, 6 न 5 गेलं, बाकी 1 उरली, 1 पुढचं 5 15 झालं. मग 5 3 15. आता 13 जी आहे ती मूळ संख्याच आहे, त्यामुळे मूळ संख्येला फक्त मूळ संख्येलाच भाग जातो. मग 13 1 13. 195 ची मूळ अवयव आले 3 गुणिले 5 गुणिले 13. तसंच 312 बघूया. आता 312च्या एकक स्थानी 2 आहे म्हटल्यानंतर 2 या मूळ संख्येनं भाग तिला जाणार आहे. मग पहा, पहिल्यांदा 3 ला बघूया. बे 1 बे, 3तनं 2 गेलं, बाकी 1 उरली, 1 पुढचा 1 11 झालं. 11ला भाग लावा. बे 5 10, 11तनं हे 10 घालवलं आपण, उरलं 1, वरून उरलेलं 2 घेतलं, 12 झालं. बेसक 12. पुन्हा एकक स्थानी 6 अंक आहे म्हणल्यानंतर 2 न भाग जाणार आहे. मग बे 7 14, 15तनं 14 गेलं, 1 उरलं, 1 6 16 झालं. पुन्हा बे 8 16. पुन्हा 8 ही समसंख्या म्हटल्यानंतर अजून 2 न भाग जाईल. मग बे 3 6, 7तनं 6 गेलं, 1 उरलं, 1 हे पुढचं 8 18 झालं. मग बे 9 18. आता 9 आहे एक स्थानी, समांक नाही म्हटल्यानंतर आता 2 न भाग जाणार नाही. मग आता 9 3 12 येते, 12 3च्या पटीत आहे म्हटल्यानंतर 3 न भाग जाणार आहे. आता 3 न भाग लावूया. पहिल्यांदा 3 1 3 आणि 9ला 3 3 9. पण 13 जी संख्या आहे ती मूळ संख्या आहे, म्हणजे पुन्हा 13 नच भाग जाईल. 13 1 13. अशा पद्धतीने 312चे मूळ अवयव काय आले, 2 2 2 3 13. आता आपल्याला 546 घ्यायचे पहा. 546. इथं पण पहा, शेवटी समांक असल्यामुळे 2 न भाग जाणार आहे. बे दुने 4, 5तनं 4 गेलं, 1 राहिलं, 1 पुढचं 4 14 झालं. बे 7 14, उरलंय 6. पुन्हा बे 3 6. आता याच्यानंतर शेवटी 3 आहे म्हटल्यानंतर 2 न भाग जाणार नाहीये. मग 3 न भाग जातोय का आपण चेक करूया. 7 आणि 3 10 येईल, 10 आणि 2 12, 12 3च्या पटीत आहे म्हटल्यानंतर 3 न भाग जातोय. मग 3 घेऊया. 2 7 27 येते डायरेक्ट. 3 9 27 आणि 3 1 3. आता 91 आलं. 91ची बेरीज बघा, 9 आणि 1 10 येते, म्हणजे 3 न भाग जात नाही. मग आता 3 नंतरची मूळ संख्या 5 आहे. 5 न भाग जाण्यासाठी एक स्थानी 5 आहे का, नाही, म्हणजे 5 न पण भाग जात नाही. नंतरची मूळ संख्या 7 आहे. 7 न भागा भागतोय का, 7 1 7. 9तनं 7 गेलं, 2 उरलं, 2 1 21 आणि मग 7 3 21, म्हणजे 7 न जातोय. मग 7 घेऊया. 7 1 7, 9 मधनं 7 गेलं, 2 उरलं, 2 हे पुढचं 1 ठेवलं, 21 झालं. 7 3 21 आणि मग 13चं 13 1 13. अशा पद्धतीने आपण तिन्ही संख्यांचे काय केले, अवयव शोधले. आता आपल्याला काय करायचं, या सर्वांमधील सामायिक अवयव पहिल्यांदा एकत्र घ्यायचे. काय म्हणूया, सामायिक अवयव. कोणकोणते आले बघा सामायिक अवयव. बघा इथं 3 आहे, इथं 3 आहे का, आहे. इथं पण, इथं 3 3 आणि 3. त्यानंतर 5 आहे, इथं 5 आहे पण इकडे 5 आहे का, नाही. इकडे 5 आहे का, नाही. इथं 13 आहे, इथं पण 13 आहे, इथं पण 13 आहे. मग 13 13 आणि 13. आता बघा 3 आणि 13 सोडून 2 इथं आहे पण इकडे 2 दिसत नाही. 7 इथं आहे पण इकडे 7 दिसत नाही, म्हणजे इतर कोणताही अवयव सामायिक नाही. 2 अवयव सामायिक निघाले. कोणकोणते, 3 आणि 13. मग सामायिक अवयव कोण कोण, 3 आणि 13. आणि म्हणून मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच HCF. तर मसावी कसा काढतात, सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा, म्हणजे 3चा आणि कोणाचा गुणाकार, 13चा. 13 3 39. अशा पद्धतीने 39 हा या 3 संख्यांचा सर्वात मोठा विभाजक म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक आहे. अजून एक आपण उदाहरण घेऊया.
छोटस. आता एक छोटं उदाहरण घेऊया आपण. उदाहरण आहे 60, 12 आणि 36. 60, 12 आणि 36. आपण काय करणार आहे, 60 चे, 12 चे आणि 36 चे मूळ अवयव शोधणार आहे. मग आता हे मूळ अवयव शोधताना पहा, समसंख्या आहे, समसंख्या आहे, समसंख्या आहे. प्रत्येकाला काय होणार आहे, 2 न भाग जाणार आहे. बे 30 60 म्हणजे 30 दुने 60. बे 15 30 किंवा 15 दुने 30. आता तो 15 आहे म्हणलं तर 2 न भाग जाणार नाही, मग 3 न भाग जाईल. 3 5 15 आणि 5 1 5. तसंच बे सक 12, बे त्रिक 6 आणि 3 1 3. याच पद्धतीनं आता इथं 6 म्हणलं तर बघा, बे 1 बे बाकी राहिली 1 1 6 16 म्हणजे बे 8 16 म्हणजे बे 8 36 किंवा 18 2 36. 18ला कसा भाग लावता येईल आपला, बे 9 18. 9 2च्या पाड्यात नाही, त्यामुळे आता 3 न भाग घालावा लागेल. 3 त्रिक 9 आणि 3 1 3. पहा आता कोणकोणते अवयव तुम्हाला सामायिक दिसतात त्याच्यामध्ये. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. हा एक 2 आहे, हा एक 2, हा एक 2. म्हणजे पहिला सामायिक अवयव किती निघाला, 2. अजून पहा, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. अजून एक 2 सामायिक निघतोय पहा, परत एक निघाला 2. अजून इथं 3 दिसतंय, इथं 3 दिसतंय, इथंही 3 दिसतंय. म्हणजे 3 एक अवयव सामायिक निघाला. अजून काय दिसतंय का पहा, इथं 5 आहे, इकडे कुठं 5 दिसतंय का, नाहीये. इथं 3 आहे, म्हणजे 3 ला जोडी आहे का, नाही. म्हणजे इथं 3 अवयव सामायिक निघाले. कॉमन फॅक्टर जे आहेत त्यांचा आपण काय करणार आहे, जीसीडी किंवा एचसीएफ काढणार. त्यासाठी त्यांचा काय करायला लागेल, गुणाकार. गुणाकार काय येईल, 2 गुणिले 2 गुणिले 3. बे दुने 4 आणि 4 त्रिक 12. म्हणजे या संख्यांचा मसावे किती आला, 12. 12 हा या 3 संख्यांचा सर्वात मोठा बेज आहे बघा. 12 पंचे 60, 12 1 12 आणि 12 त्रिक 36. अशा पद्धतीने मसावे काढण्याची मूळ अवयव पद्धत नक्की काय आहे हे आज आपण अभ्यासली. याच्यावरची जी अजून तुमच्या सराव संच 11 मध्ये पुढे उदाहरणं आहेत ते आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहेत. तर ती समोर नंतरची उदाहरणं तुम्ही पाहण्यासाठी याच्यानंतरचा व्हिडिओ पहा. धन्यवाद.